इथं त्यांनी ताकद निर्माण केली. 2 लक्ष पदाती म्हणजे पायदळच 2 लाखाचं होतं, 1 लाखाचं घोडदळ होतं महाराजांचं. आणि 70 साली तानाजीला पाठवून कोंढाणा ताब्यात आणल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी जी आघाडी मुघलांच्या विरुद्ध उघडली, त्याच्यात पुढच्या 8 वर्षात शिवाजी महाराजांच्याकडे जिंजीपर्यंत सगळे धरून 260 किल्ले होते. या स्वराज्याकडं काहीही नसताना शून्यातून नूतन सृष्टी शिवाजी महाराजांनी निर्माण केली. शत्रूचं ताकद कशात आहे आणि शत्रूची कमजोरी कशात आहे, आपली ताकद कशात आहे आणि आपली कमजोरी कशात आहे, याचं एक ॲनालिसिस असतं. याला स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतात. स्ट्रेंथ, वीकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. हे शिवाजीराजांच्या वेळेला हे स्वॉट वगैरे शब्द नव्हते, पण त्यांनी जे काही केलं ना ते ह्याच्यात बसण्यासारखं आहे. सगळ्या त्याचं नाव आहे रडतोंडीचा घाट. खरंच रडायला येतं तिथं, कारण सगळी इतकी घसरण आहे तिथं. तर शिवाजी राजांनी एक छोटीशी तुकडी रडतोंडीनं पाठवून दिली. असताना स्वतः शिवाजी राजे 2000 लोक घेऊन त्या निसणीच्या वाट्यानं खाली उतरले. जावळीतच एक का प्रसंग असा आहे की 1 to 1 कॉम्बॅट आहे. स्वतः शिवाजी राजे जाणार, लोक म्हणाले आम्ही जातो, मी जाणार नाही. याला एक बेडरपणा लागतो, तो बेडरपणा. आणि म्हणूनच शिवाजी राजांच्या पाठीमागं लोक उभे राहिले. 18 दिवसात पन्हाळ्यापर्यंतचा मुलूक किल्ले आणि पन्हाळा किल्ला ताब्यात आला. कारण एक दिवस बहिर्जी आला महाराजांच्याकडून, म्हणाला महाराज सुरत मारेली आणि अगणित द्रव्य सापडेल.